मुंबईत यंदा पहिल्यांदाच हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय। त्यातही अंधेरीचा सव्वे तुंबल्यामुळे काँग्रेसनं सरकारच्या नालेसफाईच्या दाव्यावरच सवाल केले। पाहूया। नालेसफाईचे दावे फोल ठरवत अंधेरीतला सब्वे मुंबईतल्या पहिल्याच आणि ते सुद्धा तुरळक पावसात तुंबला। त्यामुळे जर पहिल्या हलक्या सरींमध्येच मुंबईतले रस्ते तुंबत असतील तर पावसाळा लागल्यावर काय होणार हा प्रश्न विचारला जातोय। काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी अंधेरी सब्वे तुंबल्याचा व्हिडिओ ट्विट करत भाजप सरकार आणि मुंबई महापालिकेला सवाल केलेत। ही मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई आहे। तुरळक सरी बरसल्या आणि अंधेरी सब्वे भरला। खरा पाऊस पडेल तेव्हा काय अवस्था होईल? ट्रिपल इंजिन लावून भाजप भ्रष्टाचार करत असल्याचं स्पष्ट आहे। पावसाळ्याची वाट पाहणारे मुंबईकर उन्हाळ्याच्या आगीतून पावसाळ्यात भाजप निर्मित फुफाट्यात जाणार हे नक्की आहे। मुंबईत काही तुरळक सरी बरसल्या, कुठेतरी थोडासा हलकासा पाऊस झाला आणि ज्या पद्धतीनं अंधेरीत मधला सब्वे भरला ते पाहता या महायुतीच्या नेत्यांनी, महापौरांनी, उपमहापौरांनी जे नालेसफाई पाणीचं नाटक केलं आणि मोठमोठे दावे केले ते सगळे फोल ठरलेले आहेत। खरा पाऊस पडेल त्यावेळेला काय परिस्थिती होणार आहे? ट्रिपल इंजिन लावून भ्रष्टाचार चाललेला आहे आणि दरवर्षी हे लोक नालेसफाईच्या संदर्भामध्ये मोठमोठे दावे करतात आणि दरवर्षी मुंबई भरते। उष्म्याच्या या आगीतून भाजपा निर्मित फुफाट्यामध्ये तुम्ही चाललेला आहात यात कुठल्या तऱ्हेची शंका नाही। कचरा साफसफाई कुठंच नाही, नाला साफसफाई त्या ठिकाणी नाही। म्हणजे इलेक्शनच्या आधी बोंब मारत तुम्ही त्या ठिकाणी सांगत होता बघा पूर्वी कशी परिस्थिती आहे आणि आता जर आपण बघितलं त्याच्यापेक्षा बदतर परिस्थिती या छोट्याशा पावसामध्ये झाली। अतिशय छोटासा पाऊस होता। जर इथं मोठा पाऊस झाला असता तर बोटी घेऊन फिरावं लागलं असतं। म्हणजे इथं गरिबाला पेट्रोलला 112 रुपये द्यायला अडचण जाते एका लिटरला आणि इकडं मात्र तुम्ही घोडे बाजार 50-50 कोटीचा करत राहिला। तर म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, गुंडाचं सरकार आहे, मोठ्या बिल्डरचं सरकार आहे आणि फक्त पैशावाल्यांचं सरकार आहे। गरिबाचं हे सरकार नाही। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नालेसफाईचं काम यावेळेला थोडं उशिरा सुरू झालं। मुंबई महापालिका अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर नालेसफाईचं काम सुरू व्हायला थोडासा उशीर झाला। त्यामुळं पहिल्याच आठवड्यामध्ये पाऊस आल्यामुळं आज 3 तारीख आहे आणि पहिल्याच आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस जास्त आल्यामुळं मुंबईला काही भागामध्ये खास करून अंधेरी सबवे इथं पाणी साचण्याचा प्रकार झाला। परंतु येणाऱ्या काळामध्ये तिथे नालेसफाई करून गाळ काढण्यात आला होता। माझी जी माहिती आहे की नालेसफाई करून गाळ काढण्यात आला होता परंतु गाळ उचलण्यात आला नव्हता, त्याच्यामुळे ते ब्लॉकेज झालेलं आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमध्ये साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस येतो, पण यावेळेला पहिल्याच आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती झाली। येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणचा प्रश्न सोडवण्याचं काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल। मुंबईकर यांचे हाल होणार नाहीत, मुंबई तुंबणार नाही, मुंबईची तुंबई होणार नाही यासाठीचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून केला जातोय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।